हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आता नारळी पौर्णिमा जवळ येते। श्रावणातील पौर्णिमेला कोकणामध्ये समुद्राची पूजा केली जाते आणि त्याला नारळ अर्पण केला जातो आणि घरात नारळाचे विविध पदार्थही केले जातात। तर आज आपण नारळी पौर्णिमा निमित्त ओल्या नारळाचे लाडू करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी इथे आपण घेतलेला आहे 2 कप ओल्या नारळाचा खव, 1 कप दूध, 1 कप साखर आणि 1 चमचा साजूक तूप। हा ओला नारळ आपण घेतला होता। चाकूच्या साहाय्याने त्याचे असे आपण साल काढून घेणार आहोत। पूर्ण व्यवस्थितपणे आपण याची साल काढून घेतली आहेत। नंतर त्याचे असे काप करून घ्यायचे आहेत आणि असे काप करून त्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। आता गॅसवर एक पॅन ठेवून हा सर्व खोबऱ्याचा खव आपल्याला परतून घ्यायचा आहे। नारळाचं दूध पूर्ण आटलं पाहिजे इतपत तो आपल्याला परतून घ्यायचा आहे। हे परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे। हे सारखं असं हलवत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। त्याचा रंग अजिबात आपल्याला बदलू द्यायचा नाहीये। मंद आचेवर हे परतून घेतल्यामुळे त्याचा रंगही बदलत नाही आणि दूधही हळूहळू आटत जातं। साधारणतः 12 ते 15 मिनिटे हा खव आपल्याला परतून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता त्याचं पूर्ण दूध इथे आटलेलं आहे। मस्त सुटसुटीत हा खव इथे परतून झाला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा रंगही अजिबात बदललेला नाहीये। आता हे आपण एका ताटात काढून थोडं थंड करून घेऊयात। असं ताटात ते आपल्याला थोडं पसरवून टाकायचं आहे जेणेकरून ते लवकर थंड होईल। मस्त सुटसुटीत हा खव इथे परतून झालेला आहे। आता एका पॅन मध्ये आपण साजूक तूप टाकून घेऊया आणि त्यात हा नारळाचा खव आपल्याला टाकायचा आहे। हा खव आपण थोडा शिल्लक ठेवलेला आहे कारण शेवटी लाडूवर तो खव आपल्याला लावायचा आहे। 1 ते 2 मिनिटे हा खव आपल्याला तुपात परतून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिटानंतर त्यात आपण हे दूध टाकून घेणार आहोत। नंतर असं चांगलं व्यवस्थितपणे हे आपल्याला दुधासोबत परतून घ्यायचं आहे। मंद आचेवर 4 ते 5 मिनिटे हे आपल्याला दुधासोबत परतायचं आहे। नंतर त्यात ही साखर टाकून 8 ते 10 मिनिटे कमी आचेवर हे आपल्याला परतायचं आहे। साखर टाकल्यामुळे आता त्याला पाणी सुटेल, तर हे पाणी आटेपर्यंत ते आपण परतून घेणार आहोत। हे अशा प्रकारे केलेले ओल्या नारळाचे लाडू खूपच चविष्ट लागतात। हे दूध आणि साखर या नारळाच्या खवात पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे व्यवस्थितपणे हे असं परतून झालं आहे आणि हे मिश्रण पॅन पासून वेगळंही झालं आहे, म्हणजे ते परफेक्ट असं भाजले गेलेलं आहे। आता हे पूर्ण मिश्रण आपण एका ताटात काढून ते रूम टेम्परेचरला थंड करून घेणार आहोत। हे मिश्रण आता व्यवस्थितपणे असं थंड झालेलं आहे। हे थोडं असं मिश्रण घेऊन त्याला मस्त असं गोल फिरवून त्याचा लाडू आपण बांधून घेणार आहोत। खूप सहजतेने हे लाडू बांधले जातात। हे बांधण्यास काहीच मेहनत लागत नाही। अशा प्रकारे या साईजमध्ये हा लाडू आपण बांधून घेतला आहे। आता हा लाडू आपण जो नारळाचा खव ठेवला होता त्यात असा घोळवून घेणार आहोत। सेम अशाच प्रकारे सर्व लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहेत। वरून त्याला असं नारळाचा खव लावल्यामुळे ते खूपच आकर्षित दिसतात। अशा प्रकारे आपण इथे सर्व लाडू बांधून घेतले आहेत। मस्त ओल्या नारळाचे लाडू इथे खाण्यासाठी तयार आहेत। या नारळी पौर्णिमेला ओल्या नारळाचे लाडू नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा।